टीव्हीवरती, युट्यूब चॅनलवरती, मे बी इंस्टाग्रामवरती पण तुम्ही अशा काही स्टोरीज बघितलेल्या असतील ज्यांचे आजोबांनी काही शेअर्स सोडलेले होते आणि करोडो रुपये त्यांना भेटलेले. तसेच माझ्या आजोबांनी पण काही शेअर्स माझ्या आईच्या नावाने सोडलेले होते. ओके, टू बी स्पेसिफिक. ओके, एवढे सगळे शेअर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये वन ऑफ द फेवरेट कंपनी जी सगळ्यांना जी माहिती आहेत, ओके, इतर अशा वोल्टासमध्ये पण त्यांनी इन्व्हेस्ट केलेले होते. टाटा, तेव्हा टिस्कोमध्ये इन्व्हेस्ट केलेले होते, रेमंड्समध्ये काही इन्व्हेस्ट केलेले होते. आणि आपली सगळ्यांची फेवरेट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पण 1985 साली इन्व्हेस्ट केलेले होते. ओके, या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचंय महत्वाचं ते तुम्ही समजून घ्या. पहिली तर ही स्टोरी काय आहे माझी ती तुम्हाला सांगतो. त्याचा फायदा काय होणार आहे, कारण कसं आहे की जेव्हा आपण आपल्या जवळच्या एका व्यक्तीकडची स्टोरी जर आपल्याला समजते, ओके, तेव्हा आपल्याला अजून हुरूप येतो, आपल्याला अजून एक्साइटमेंट येते. सो त्यामुळे ही स्टोरी तुमच्यासमोर मी आणतोय. फर्दर मला पर्सनली ह्याच्यामधनं मला काय शिकायला भेटलंय हेही तुम्हाला मी सांगणार, जेणेकरून आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी पण असे काही इंटरेस्टिंग आपल्यावरती स्टोरीज बनतील की बाबा महेश आजोबांनी एवढे शेअर सोडून गेलेले आपल्या पिढी एक्सेट्रा एक्सेट्रा सिमिलरली ऑन युअर लाईन्स ऑल्सो. ते काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊया. व्हिडिओमध्ये कुठेही काही आवडत असेल, स्टोरी जर माझी आवडत असेल, ओके, नॉलेज जर माझी आवडत असेल, तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक तर कराच. त्याला पैसे मागत नाही तुमच्याकडे लाईक देण्यासाठी. आणि इव्हन फॉर दॅट मॅटर आपला हा व्हिडिओ जर तुम्ही जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला तर इतर लोकांचाही फायदा होईल तुमच्यामुळे. इंट्रोडक्शन करून घेतो पहिले तर माझं. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट मॅनेजमेंट शिकायचं असेल टोटली फ्री मध्ये, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये इकडे लिंक दिलेला आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मला व्हॉट्सअपवर पाठवा. 24 तासाचा वेळ आहे, तुमचे रिप्लाय करतील. ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या. नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. सो पहिला मेसेज करा टीमला आणि जॉईन करून घ्या. ओके, तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. स्टोरी अशी झाली की 2016 काय 17, ओके, 2016 काय 17 मी तर ऍक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये 2014 म्हणजे असं तर 2003 पासून मी एंट्री मारलेली होती. आणि मला असं वाटायचं कायम की मी फर्स्ट जनरेशन शेअर मार्केट इन्व्हेस्टर ट्रेडर आहे असं मला वाटायचं. ओके, पण 2016 मध्ये जेव्हा आमची काय म्हणतात आमच्या हाती हे सर्टिफिकेट्स आमचे जेव्हा लागले, ओके, माझी आजी वारल्यावरती जेव्हा सर्टिफिकेट्स आमच्या हाती लागले, ओके, तेव्हा बघून मला शॉक लागला त्या सर्टिफिकेटच्या व्हॅल्यूजला बघून. शेअर मार्केटचा व्यक्ती आहे, ओके, सर्टिफिकेटची व्हॅल्यू इमिजिएटली मला समजली. बोनस, स्प्लिट, ऍडजस्टमेंट सगळ्या जर धरून ओके सगळ्या कंपनीचे. एक गोष्ट मला पहिले इमिजिएटली कळली की मी फर्स्ट जनरेशन शेअर मार्केट इन्व्हेस्टर नाही, तर माझे आजोबा हे फर्स्ट जनरेशन शेअर मार्केट इन्व्हेस्टर होते आमच्या फॅमिलीमध्ये. सो इन अदर वर्ड्स मी आता थर्ड जनरेशन इन्व्हेस्टर आहे शेअर मार्केटमध्ये. ओके, आणि त्यांनी जे शेअर्स घेतलेले होते, सो रिलायन्स इंडस्ट्रीजचा पहिला एक शेअर तुम्हाला दाखवतो. ऑलराईट, इंटरेस्टिंग. ओके, पूर्वी असे शेअर सर्टिफिकेट असेल रिलायन्स इंडस्ट्रीज. इकडे दिसायचं आपलं इक्विटी शेअरचं पेड अप इक्विटी शेअर ऑफ ईच ऑफ ₹10. ओके, आता फेस व्हॅल्यू बदलली आहे रिलायन्स इंडस्ट्रीजची. ओके, आणि फर्दर इकडे बघा, इथे जर खाली जर बघायला गेलो, गिवन ऑन कधी 1985 दिसतंय ना नीट. हा, गिवन ऑन मला दिसत नाही, 1985 ला दिलेले आहे, इश्यू केलेले शेअर आहे. ही सही जी दिसते मॅनेजिंग डायरेक्टरची, ही धीरूभाई अंबानींची सही आहे. ओके, आणि इतर त्यांचे जे डायरेक्टर्स आणि त्यांचे जे काय आहेत, ओके, ऑथरायझिंग त्यांची सही आहे. मला वाटतं की धीरूभाई अंबानी साहेबांची प्रिंटेड सही आहे, त्यांनी ऍक्च्युअली साईन केलेली सही नाहीये. पण स्टील पूर्वीच्या सर्टिफिकेट्स वरती अशा काय सह्या हे लोक द्यायचे. हे मुद्दामून ब्लॉक केलेले आहे, कारण याच्यामध्ये शेअरचे क्वांटिटी आणि एक्सेट्रा, मला किती कोटी भेटले किंवा किती लाख भेटले किंवा एक पण एक्सपायरी आकडा भेटला तो माझ्या पुरती आहे. ओके, सो एनिवेज 10 रुपयाचे, पण पॉईंट काय, समजा 10 रुपयाचा जरी एक फेस व्हॅल्यूचा शेअर घेतला असता, ओके ओके, त्याच्यानंतर स्प्लिट, बोनस, ऍडजस्टमेंट करून 1985 नंतर आजच्या तारखेला माझ्याकडे किती आले असतील हे तुम्हीच गेस करा आणि कमेंट सेक्शन मध्ये टाका की एका शेअरची जी 10 रुपये फेस व्हॅल्यू, आजच्या तारखेला रिलायन्सची शेअरची फेस व्हॅल्यू काय 1 रुपये आहे वाटतं, राईट? जर चेक करून तुम्हीच ते बघा. 1985 नंतर ऍडजस्टेड स्प्लिट, बोनस सगळं करून एका शेअरची आजच्या तारखेला किंमत काय असेल, ओके, डिव्हिडंड सोडून द्या, तुम्हाला काय गेस वर्क वाटत असेल तुम्ही टाका. सध्या तसं विदाउट ऍडजस्टमेंट पण जर बघायला गेलो तरी पण 10चे 2728 ते पण चुकीचा आकडा आहे, त्यापेक्षा जास्त आकडा आला पाहिजे. ओके, सो एनिवेज महत्वाचं म्हणजे ह्याच्यामधनं तर काय शिकायला भेटते आपल्याला. 1985 पासून 2025 म्हणजे किती झाले, ऑलमोस्ट लाईक 40 वर्ष झाले, राईट? 39 इयर्स झाले. 39 इयर्स. हा तर एक एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. 1990 मध्ये, ओके,
व्होल्टासचे शेअर जर कोणाकडे असतील, ऑलराईट, बरं आजोबांनी व्होल्टासचे शेअर्स पण घेतलेले होते. व्होल्टासचे शेअर जर 1990च्या काळात जर कोणाकडे असते, ओके, तेव्हा एसी एक 15 ते 20 हजार रुपयाला होता. पण इन्स्टेड ऑफ ते 15 ते 20 हजारच्या एसीच्या जागेवरती जर कोणी 1500 रुपये जरी व्होल्टासमध्ये लावली असते, ओके, जर माझं कॅल्क्युलेशन चुकत असेल तुम्ही प्लीज कमेंटमध्ये टाका, कारण तेव्हा 10 रुपयाची फेस व्हॅल्यू होती. ओके, 10 रुपयाच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवरती आजच्या तारखेला त्याचं 1 रुपी फेस व्हॅल्यू झालेली आहे, म्हणजे 10 पटीने स्प्लिट झालेलं आहे. सो आजच्या तारखेला मला वाटतं ती 1500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट, ओके, म्हणजे 15 शेअर्स, सॉरी 150 शेअर्स इंटू 10 रुपये, 1500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आजच्या तारखेला जवळजवळ 28 लाख रुपयाच्या घरात केली असती. ओके, परत सांगतो, कॅल्क्युलेशन जर मला चुकत असेल सांगा, आजच्या तारखेला 1800 रुपयाची व्हॅल्यू आहे आणि जवळजवळ 150 शेअर गुणुले 10 जर केले, स्प्लिट व्हायचे 1500 गुणुले जर आपण 2000 केले तर अप्रॉक्सिमेटली तुमच्याकडे आकडा येईलच. काय मी पण तिथे चेक करतो. 1800 गुणुले 1500 शेअर जर असतील कोणाकडे तर अप्रॉक्सिमेटली 27 ते 28 लाखाची व्हॅल्यू झाली. म्हणजे जवळजवळ कॅल्क्युलेशन केलं कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटरनी तर एक 37%चा कंपाऊंडेड ग्रोथ आलेला आहे त्या शेअरमध्ये. ओके, सो आता म्हणजे शिकण्यासारखं काय ह्याच्यामध्ये हे परत तुम्हाला सांगतो. आपण नो मॅटर आपण ऑप्शन्स ट्रेडिंग करू, नो मॅटर आपण आपली स्विंग ट्रेडिंग करू, पण काहीतरी पैसा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग मध्ये टाकला पाहिजे, जो आपल्यासाठी नाहीये तर पुढच्या जनरेशनसाठी आहे असं विचार करून टाकायचा. ओके, कारण माझ्या आजोबांनी जे शेअर्स आणि ते इन्व्हेस्ट करायचे सगळे आईच्या नावाने करायचे. ओके, सो म्हणजे इन अदर वर्ड त्यांना त्यांच्या सुनेला द्यायचे होते किंवा सो इन अदर वर्ड म्हणजे पुढच्या नातवांना त्यांना द्यायचे होते, त्याप्रमाणेच त्यांनी ते शेअर्स, ओके, त्याप्रमाणे त्यांनी इन्व्हेस्ट केले, म्हणून आईच्या नावाने आय थिंक सो केले होते त्यांनी. सो ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय की आपल्याकडे असा एक कोर पोर्टफोलिओ असला पाहिजे. बघा, पोर्टफोलिओ क्रिएशन मध्ये ना मित्रांनो एक कोर पोर्टफोलिओ असतो ज्याला आपण स्ट्रॅटेजिक पोर्टफोलिओ म्हणतो, आणि काही सॅटेलाइट पोर्टफोलिओज असतात. सॅटेलाइट पोर्टफोलिओज म्हणजे इन माय केस जर तुम्ही कट्टर माझे फॉलोअर असाल तर गनिमी गावाचा पोर्टफोलिओ हा सॅटेलाइट पोर्टफोलिओ आहे. ओके, स्टेपअप सिक्सचा पोर्टफोलिओ एक सॅटेलाइट पोर्टफोलिओ आहे. ओके, किंवा स्पेसिफिक सेक्टर जर मला निफ्टी बीजच काम करायचं जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करत होतो, तो एक सॅटेलाइट पोर्टफोलिओ झाला. पण एक जो कोर पोर्टफोलिओ असतो ज्याला आपण फक्त बाय आणि होल्ड, त्याचा क्लिअर कट व्ह्यू असणार की 30 वर्षानंतर माझ्या पुढच्या पिढीला किंवा माझ्या पुढच्या पिढीला आज मी लाख रुपये लावेन त्याचे 100 कोटी रुपये झाले पाहिजे. ओके, आणि होणार. परत सांगतो, ह्याच्यावर आकड्यांवर मला दिसतंय की ज्याप्रमाणे विचार करा त्या काळामध्ये 1500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट 1990 मध्ये 1500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट 28 लाखाच्या तारखेला, म्हणजे 25 वर्षात 28 लाख रुपये 1500 रुपयावरती. 1500 रुपये म्हणजे त्या जमान्यातले किती असतील? जवळजवळ 1990 मध्ये 1500 रुपये म्हणजे जवळजवळ माझी वाटतं स्कूलची फीस, मी बोर्डिंगला होतो पुण्याच्या बोर्डिंग स्कूलला, तर मला वाटतं वर्षाची फीस माझी 19,000 रुपये होती. म्हणजे महिन्याची माझी फीसच्या इक्विव्हॅलंट पैसा त्यांनी शेअर्समध्ये टाकलेला होता. म्हणजे म्हणून मी मुद्दाम तुम्हाला एक्झाम्पल काय सांगितलं, 15,000चा एसी आणि 1500 रुपयाचे तेच व्होल्टास कंपनीचे शेअर्स. सो त्यामुळे कोर पोर्टफोलिओ प्रत्येकाचा पॉईंट नंबर 1 असलाच पाहिजे. तुमचे भलते काय पण पोर्टफोलिओ, कोर पोर्टफोलिओ म्हणजे काय, मल्टी जनरेशन पोर्टफोलिओ, जो तुम्हाला त्याची पैशाची गरज तुम्हाला तर लागलीच नाही पाहिजे, उलट्या पुढच्या पिढीसाठी ठेवला पाहिजे. सेकंडली म्हणजे एकदा शेअर ह्या पोर्टफोलिओज मध्ये बाय केला की त्या पोर्टफोलिओकडे बघायचंच नाही. आता हे शेअर आमच्या हाती 2016 म्हणजे त्यांनी 1985 मध्ये इन्व्हेस्ट केल्यावरती नंतर हे शेअर्स आपल्या हाती आले. बघा, ह्याच्यामध्ये एक पण मागच्या बॅक साईडला नॉर्मली पूर्वी ट्रान्सफर असायचे, हे ट्रान्सफर नाही. जो ओरिजिनल शेअर जो घेतलेला आहे तो कोणाचा घेतलेला, डायरेक्ट कंपनीकडे घेतलेला होता, काही कोणाचे ट्रान्सफर आणि काही दिसत नाहीये. ओके, बाय केला की सेल करायचं नाही. चांगल्या क्वालिटीचे कंपनीज, लॉंग लास्टिंग लॉन्जिट्यूड वाले कंपनीज वरती डिस्कस करायचं. एनिवेज सगळे फंडामेंटल अनालिसिस कशी करायची, काय करायची आपल्या वेबिनार सिरीज मध्ये, फ्री वेबिनार सिरीज मध्ये शिकवलं जातं, म्हणून जॉईन तर करूनच घ्या त्याच्यामध्ये. ओके, फर्दर ह्याच्यामधनं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी शिकायला भेटते की मित्रांनो, जेव्हा पण आपण शेअर मार्केटमध्ये पैसा लावतो, ओके, पैसा असा लावायचा ज्याची गरजच पडणार नाही आपल्याला, तरच ते शेअर्स वाढणार आहेत, तरच ते शेअर्स जाऊन पुढच्या पिढीला भेटणार. तर आपण काय करतो, अरे पैसा लावला शेअर मार्केटमध्ये, आता मला गरज पडली परत मी काढतोय, लावला गरज पडली परत मी काढतोय, तिकडेच आपण चुकतो. त्या पैशाला वाढायला देतच नाही. किंवा फॉर दॅट मॅटर जर तुम्ही एक्झाम्पल, मी व्होल्टासचा तुम्हाला एक चार्ट दाखवतो, इंटरेस्टिंग चार्ट, मी पण बघत होतो व्होल्टासचा चार्ट. व्होल्टास प्राइस इन 1990 चार्ट दिसला पाहिजे वाटतं. व्होल्टास प्राइस चार्ट, स्टॉक प्राइस इन 1990, स्टॉक प्राइस आर्काइव इकडे वगैरे इथे. सो इथे जर बघायला गेला तुम्ही 1990 पासून 2002 पर्यंत, ओके,
1990 पासून 2002 पर्यंत या स्टॉक प्राइस मध्ये तसं बघायला मे बी 10 रुपयाचा 15 रुपये झाले, 10 रुपयाचा 20 रुपये झाला असेल. हा शेअर म्हणजे 10 वर्षानंतर, ओके, 2002 नंतर ती कंपनीमध्ये ब्रेकआउट आला आणि 2002 नंतर ती कंपनीचं शेअर ओव्हरऑल चालायला लागला. ओके, इव्हन फॉर दॅट मॅटर आमच्याकडे जेव्हा शेअर 2016 मध्ये आमच्या हाती जेव्हा आला, ओके, म्हणजे जवळजवळ जी शेअर प्राइस तेव्हा काहीतरी 300 ते 400 रुपयाच्या घरात होती. ओके, आता हे आईच्या नावावरती शेअर्स आहेत. ओके, आणि फॉर दॅट मॅटर मी त्या माझ्यामध्ये काय म्हणजे केले की नाही होल्डिंग म्हणून ठेवलेली आहे. सो त्यामुळे त्याच्यानंतर रॉकेट सारखा शेअर इव्हन त्याच्यानंतर म्हणजे 300 वरनं पण हा शेअर 1800 पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे त्याच्यानंतर पण शेअर 1800 पर्यंत पोहोचलेला आहे. जर मी हा शेअर म्हणजे डीमॅट मध्ये ठेवला असता आणि मी जर ह्याच्यामध्ये होल्डर असतो तर मी कधीच विकून बाहेर पडलेलो असतो. सो ह्याच्यावरनं मला क्लिअरली कळलं की स्टॉक म्हणजे अजून एक मला मोटिवेशन भेटलं याच्यानंतर की शेअर मार्केटमध्ये खरा मोठा पैसा लॉंग टर्म मध्येच बनतो. आणि लॉंग टर्मचं डेफिनेशन 5 वर्ष नाहीये, लॉंग टर्मचं डेफिनेशन 1 वर्ष नाहीये, लॉंग टर्मचं डेफिनेशन 7 वर्ष नाहीये. कोर पोर्टफोलिओचं तुमच्या लॉंग टर्मचं डेफिनेशन किमान 20 वर्ष तरी असलं पाहिजे. किमान मलाही सांगतो की महेश किमान तुझं 20 वर्ष तरी असलं पाहिजे. कारण ऍक्च्युअल परफॉर्मन्स ही कोणी एक्सपेक्ट करू शकत नाही कधी सुरू होईल. त्यासाठी एक 15-20 वर्ष जर टाइम दिला तशी पुढे जाऊन ती एक्सपोनेन्शियल ग्रोथ जी आपण म्हणतो ती तेव्हा येणार. सेम थिंग तुम्ही रिलायन्सच्या शेअरचं बघा, सेम थिंग तुम्ही टिस्को म्हणजे आजच्या तारखेला टाटा स्टीलच्या शेअरचं बघा, सेम थिंग तुम्ही रेमंडच्या शेअरचं बघा. ओके, हे सगळ्या शेअरची जी मोमेंटम जी आहेत हे नंतरच्या काळात आलेली आहे, इनिशियलच्या काळात काही नव्हतं. सो हे खूप महत्वाचं आहे आपल्या मराठी माणसाला समजणं की शेअर मार्केट हा जुवा नाहीये. कारण माझे पण आजोबा मराठीच होते. ओके, मराठीचे पाटील होतो आम्ही कोल्हापूरचे, नावास्फूर्ती कोल्हापूर आहे पण गाव ऍक्च्युली माहित नाही कुठे. सो एनिवेज, मराठी माणसानी असे बरेचसे लोक, मी तर माझं एक्झाम्पल सांगतोय, पण 1985 साली विचार करतो शेअर मार्केटमध्ये तेव्हा म्हणजे हर्षद मेहताच्या आधीच्या काळामध्ये इन्व्हेस्टिंग यांनी चालू केलेली होती. आणि त्याच्यामुळे त्यांची जी इन्व्हेस्टमेंटची फळं आहे ती आमच्या पिढीला म्हणजे तिसऱ्या पिढीला भेटतात. तर सेम गोष्ट तुमचा आणि माझी जबाबदारी आहे की येणारी पिढी किंवा त्याच्या पुढच्या पिढीला आपले जे आपण लावू आपले कोर पोर्टफोलिओ छोटी अमाऊंट, मोठी पण सांगत नाही, छोटी अमाऊंट जी लावू ती किती मोठी होईल आपण पण अपेक्षा करू शकत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला काही मोटिवेशन शिकायला भेटत असेल तर डेफिनेटली तुम्ही व्हिडिओला लाईक तर कराच. पण ज्याला पण माझ्या समोर बसून जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल, ओके, पेड व्हर्जन मध्ये, फ्री व्हर्जन तर एनिवेज लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता. पण जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्या समोर बसून शिकायचं असेल क्लासरूम फॉर्मॅटमध्ये किंवा प्रायव्हेट ट्युशनच्या फॉर्मॅटमध्ये, ओके, बॅचची साईज मुश्किलने 12 ते 13च्या वरती नसणार आहे. ओके, मुंबईमध्ये 3 दिवसाची बॅच असते. शिकायचं असेल तर व्हॉट्सअप करा माझ्या नंबरवरती 8452935252 वरती. ओके, हा एकच मात्र नंबर आहे आपल्या क्लासरूम सेशन जॉईन करण्यासाठी. इकडे क्लासरूम अशा शब्द व्हॉट्सअप करा, माझी टीम तुम्हाला कोर्सची डिटेल्स पाठवेलच, प्लस कोर्सचे फीज आणि डिस्काउंटेड फीज जी ह्या बॅचला अवेलेबल आहे, येणाऱ्या बॅचला ती पण तुम्हाला पाठवून द्याल. सगळे डिटेल्स आपल्या बॅचचे आणि सगळ्या मेसेजमध्ये असतील. ओके मित्रांनो, मी आहे महेश पाटील. अपेक्षा करतो आपण पण अशी लेगेसी या टाईपच्या शेअर्सची जी आहेत, ओके, रिलायन्सची आणि शेअर्सची आपली ही लेगेसी जी आहे, ओके, ही अशी लेगेसी तुम्ही पण क्रिएट कराल. ओके, इन दिस केस आजच्या तारखेला हे फिजिकल सर्टिफिकेट तर नाहीये, पण डीमॅट अकाउंट तुमचं भरभरून जावं. डीमॅट अकाउंट तुमचं कोर पोर्टफोलिओचं पुढच्या पिढीसाठी एकदम काही हजार लाख रुपये इन्व्हेस्ट करून करोडो रुपयाची संपत्ती तुम्ही क्रिएट करावी, हीच माझी अपेक्षा आहे. त्यासाठी आपली वेबिनार सिरीज, फ्री वेबिनार सिरीज किंवा क्लासरूम सेशन जॉईन करून शिकून घ्या हे नॉलेज, जेणेकरून तुम्ही प्रॉपर या गोष्टी करू शकाल. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.